AI म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे का? नमस्कार, मी पूजा मडावी वासरीकर, शिल्पनिदेशक कोपाळ, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव. आज आपण इथे बघणार आहोत की अल्पमुदतीचा 3 महिन्याचा शॉर्ट टर्म कोर्स इथे ओपन झालेला आहे आपल्याकडे. आणि शॉर्ट टर्म कोर्सचे नाव आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे आता रिसेंटली टेक्नॉलॉजीसाठी यूज होत आहे. आणि आपल्याला जागतिक युगामध्ये जगत असताना आपल्याला करंट अफेअर्स आणि करंट जनरेशनसोबत वावरताना आपल्याला अपडेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण AIचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि या शॉर्ट टर्म कोर्ससाठी सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करावे अशी मी सर्वांना विनंती करते. मी तुम्हाला त्या साईटबद्दल माहिती. सर्वप्रथम आपण गुगल ब्राउझरवर साईट ओपन करून घेऊया. इथे आपल्याला ओपन करायचं आहे DVT ॲडमिशन. ह्या पेजवर जायचं आहे आपल्याला. गुगल क्रोममध्ये अशा लिंक्स येतील तुमच्यासमोर. ह्या ॲपपैकी कोणती पण लिंक तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर असं एक DVTचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्हाला ITI शॉर्ट टर्म ट्रेनिंग इथे क्लिक करायचं आहे. याला ओपन करायचं आहे. असा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. बघा, रजिस्ट्रेशन साईट आहे ही शॉर्ट टर्मची. याच्यामध्ये इथे साइन इनचे ऑप्शन दिलेलं आहे. साइन इन आणि रजिस्टर हिअर. जर तुमचं ऑलरेडी साइन इन झालेलं असेल, जर तुम्ही ऑलरेडी एक्झिस्टिंग युजर असाल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे साइन इनवर. युजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल आतापर्यंत तर तुम्ही इथे रजिस्टरवर क्लिक करू शकता. First of all, you have to open Google browser and search DVT admission. Then after open the ITI short term training tab. Selecting the ITI short term training tab. Next interface will be open like this. You will scroll down and click on the signing page or register here. If you are existing user, then click on sign in. If you are not registered, then click on register here. After the clicking register here, you will see the interface registration details. If you are ITI student, then click on yes. If not, then click on no and fill the details regarding the tabs. ITI registration number, first name and date of birth. Then click on register. If no, then write down your name, middle name, last name, date of birth, gender and all these categories and complete.